मित्रांनो, माय व्हिलेज माय फार्म, माझा गाव माझी शेती या चॅनलवर मी आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या या सीताफळाच्या झाडावर बागेत मिलीबगची काही लागण झालेली दिसून आली आहे. पहा, हे जे सीताफळ आहे, ह्या सीताफळावर हे दिसतं आहे समोर, याच्यावर हे डाग दिसत आहेत. हे पहा, हे पहा. तर अशा पद्धतीनं कुठंतरी एखाद दुसरं फळ दिसतंय, याचा अर्थ मिलीबग बागेत आलेला आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही या झाडांना चिकटपट्ट्या लावण्याचा प्रयोग केलेला आहे. या पहा, बुडात चिकटपट्ट्या लावलेल्या आहेत. याच पहा, हे पहा, ह्या पहा. त्याचबरोबर आज आपल्याकडे फवारणी चालू आहे आणि ही फवारणी आम्ही दशपर्णी अर्काची फवारणी करत आहेत. पाहूया, अजून जास्त प्रमाणात मिलीबग काही दिसत नाही. कुठंतरी एखादं फळ दिसलं मला, तर दशपर्णी अर्काचा या मिलीबगवर काही परिणाम होतो का, हे मी पहिल्यांदाच फवारून पाहत आहे, प्रयोगच करत आहे म्हणा. बघूया. आज कामगार आलेले आहेत आणि त्यांनी आज दशपर्णी अर्क फवारायला घेतलेला आहे. या फवारणीचा दुहेरी फायदा घ्यायचं ठरवलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही मायक्रोन्यूट्रियंट्स पण घातलेले आहेत. मायक्रोन्यूट्रियंट्स आणि दशपर्णी अर्क अशा पद्धतीनं फवारणी चालू आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांना वेळोवेळी प्रयोग हे करावेच लागतात. आता यापूर्वी दशपर्णी अर्काचा परिणाम होतो का नाही मी पाहिलं नव्हतं, तर बघूया. समजा ह्या दशपर्णी अर्कानं काही परिणाम झाला नाही, मिलीबग वाढला, तर मग मात्र आपल्याला रासायनिक फवारणी करावी लागणार आहे. शक्यतो होता होईल तेवढा आम्ही रासायनिक फवारण्या टाळतो आहे. आतापर्यंत कुठलीही रासायनिक फवारणी केलेली नाही आणि आजसुद्धा हे ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय फवारणी म्हणूया, हीच आम्ही करतो आहे. बघूया काय फरक पडतो आहे. ठीक आहे मित्रांनो, नमस्कार.